भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलंय, मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः बंधाय विषयासक्तं मुक्तये निर्विषयं स्मृतं. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. मंडळी, जसे आकाशामध्ये ढग वायूनी येतात आणि वायूनेच ते दूर केले जातात, तसंच बंध हा मनानेच कल्पिला जातो आणि मोक्षही मनानेच कल्पिला जातो. आणि म्हणून मनच जीवाचा बंध किंवा मोक्ष घडवून आणण्याला कारण होतो. रजोगुणांच्या वासनामुळे मन मलिन होते, बंधाला कारणीभूत होते. आणि चित्तातून रजोगुण आणि तमोगुण हे नाहीसे झाले तर तेच मन हे सत्वगुणी बनून मुक्तीला कारण बनते. आणि मुळामध्ये मन म्हणजे तरी काय हो, तर संकल्प विकल्पात्मक मन. हा आता मनाविषयी व्यापक विचार जर करायचा झाला तर अनेक संत, पंत, तंत, कवींनी याच्यावरती विचार विनिमय केलेला आपल्याला दिसतो. आपली अनुभूती सांगितलेली दिसते. सर्व संत मनालाच उपदेश करतात. समर्थ सुद्धा म्हणतात की नाही, मना सज्जना भक्तिपंथेची जावे. म्हणजे मना, तू सज्जन आहेस ना, असं त्याला गोंजारून पण सांगतायत. आणि मना, तू सज्ज आहेस ना, असं सुद्धा सांगतायत. किंवा एकनाथ महाराज सुद्धा म्हणतात की देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दी, पडोने दी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. पण हे मन जे आहे ना मंडळी, ते कसं आहे, तर ते अतिशय अचपळ असून सूक्ष्म पळकुट आहे. त्याला सारखं हकलावं लागतं. गतिमान सुद्धा आहे. मन म्हणजे कल्पनांचे मूर्त स्वरूप. ते कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीमध्ये सतत रमत असतं. आणि असं हे मन आपल्या बंधनाला किंवा मोक्षाला कारणीभूत आहे, असं भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय.